नमस्कार मित्रांनो. अ, तुम्हाला पण हा प्रश्न वारंवार पडतो का हो? की मला बरेचसे लोक विचारतात की आम्ही ना 15,000 20,000 25,000 कमवतो, कोण 40,000 कोण 50,000 पण कमवतो. हे यंग जनरेशनचं आहे ना, एंड ऑफ द मंथ बघितलं ना, त्यांचे पैसे राहत नाही. मी गेल्या आठवड्यात एक एक्झाम्पल बघितलं. एका मुलाला 44,000 रुपये पगार आहे. तो काहीतरी हाऊसिंग लोनचा हप्ता भरतो 23,000 रुपये आणि जवळजवळ मला वाटतं 17 आणि 3 4 21,000 रुपये. तो मंथ एंड नंतर ना, किंवा मंथ एंड येईपर्यंत तो आई वडिला म्हणून 5,000 रुपये घेतो. का वाटतो ह्या मुलांचे पैसे एक्स्ट्रा कुठे खर्च होत असतील? बघा, ज्याला 15,000 25,000 पगार, ज्याला हाऊसिंगचा EMI ना, त्यांनी ते ठरवा. पण मी एक सिनियर सांगतो, ह्यांची सेव्हिंग, ह्यांची SIP, ह्यांची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ह्यांची RD FD न होण्याचं कारण सांगतो. आजचं जनरेशन काय करतं माहिती आहे का? जॉबला जाताना बाईकवरून जातं. एक्झाम्पल घेऊया, बाईक तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही कसे जाता. बरं, बाईकवरती जातो, सकाळचं 50 रुपयाचं पेट्रोल, संध्याकाळी 50 रुपयाचं पेट्रोल, 100 रुपये त्याचे तिथे खर्च होतात. बरं, जो मुलगा लग्न नाही झालेला, तो मुलगा काय करत असतो माहिती आहे का? सहज येता येता चायनीज खाऊया, पिझ्झा खाऊया का, आयदर काहीतरी नाश्ता करून येईल, मोमोज खाऊया. ॲव्हरेज आहे ना, जर एकटा गेला तरी 100-150 रुपये होतात. पण जर कलिग असतील, म्हणजे मित्र असतील, कारण आजकाल मित्रांबरोबर ही गोष्ट खूप चाललेली असते, तर मला वाटतं 200-250 रुपये सहज खर्च होतात. म्हणजे बघा, 200-250 ते आणि पेट्रोलचे 100 रुपये, म्हणजे झाले किती? 350-400 रुपये. बरं, 350-400 ह्याचा मोबाईलचं बिल, ह्याचा घरच्या वायफायचं बिल, ह्याचा घरी आल्यानंतर किंवा शनिवार रविवार ह्याला वेळ असतो, कारण ह्याचा वेळ कशात जातो? गेम मध्ये जातो. तर मग ऑनलाईन मध्ये काहीतरी कोक मागवा, किंवा स्कीम मध्ये लागलेला एखादा ऑफर मध्ये बर्गर मागवा, किंवा एखादं व्यसन असेल तर 15 दिवसातनी किंवा 8 दिवसातनी लोक व्यसन करतात. असं करताना ना, तिथे 350-400 रुपये खर्च झाले शनिवार रविवार मध्ये. आणि त्याचं मंथली बिल मध्ये, म्हणजे कुठलं? नेटचं बिल असेल आणि मोबाईलचा रिचार्ज असेल, याच्यावरती त्यांच्याकडे जबाबदारी नसते. एक साधारणतः ते 600 रुपये असतात, आणि आठवड्याला तो कमीत कमी 700-800 रुपये खर्च करतो शनिवार रविवार मध्ये. म्हणजे ते 1,000 रुपये झाले. विचार करा, मगाशी मी 400 सांगितले, आणि हे आठवड्याचे 700 रुपये. जर तुम्ही सब टोटल कराल ना, तर 1,000 रुपये तो घालवतो. जर तो ड्रिंक वगैरे किंवा एखादं व्यसन करत असेल तर 4,000 रुपये त्याचे फक्त एक महिन्याचे जातात. आणि मगाशी मी सांगितलं 400, हे 400 ने किती रुपये होतात माहितीये का? 4 त्रिक 12,000 रुपये, आणि हे 4,000 रुपये. 12 आणि 4 झाले किती? 16,000 रुपये. या मुलाकडे इमर्जन्सीसाठी 3 ते 4,000 रुपये असतात, त्याच्या सेव्हिंग मध्ये ते हालत नाही. म्हणजे किती झाले? 16 आणि 4 20,000 रुपये. आता मला सांगा ना, 44,000 असणारा पगार मुलगा काय वाटतो त्याची सेव्हिंग होईल का? जर सेव्हिंग करायचीच असेल, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? मानसिकतेचा, बिहेवियर. ह्याच्यावरती सोल्युशन आहे मित्रांनो, खरोखर सोल्युशन. जर खरोखर वाटत असेल की मला ही गोष्ट सवय लावून घ्यायची, तर कमेंट मध्ये काय करा तुम्ही, मला सांगा की मला फ्री व्हायचं, मी नक्की हेल्प करेन. पण ही काळाची गरज आहे. हे जर आज नाही केलं ना, तर त्याला जी सवय लागली ना, लग्नानंतर पण तीच सवय लागते. आणि
सगळ्यात जास्त डेप्थ व्हायची कारण हीच आहे. तर नक्की आपण काय करूया, अशा मुलांना ही गोष्ट शेअर करूया, अशा कुटुंबात शेअर करूया ज्या आई वडिलांना ह्या गोष्टीचं टेन्शन आहे, ज्या बहिणीला या गोष्टीचं टेन्शन आहे, ज्या भावाला छोट्या भावाचं टेन्शन आहे, ज्या भावाला मोठ्या भावाचं टेन्शन आहे, जी गावानं मुले आलेत त्यांना हे करत असताना काहीच उरत नाही, अशा मुलांसाठी ही गोष्ट शेअर करूया. थँक्यू.